कोणी म्हणतं मुलगी होणं भाग्य, तर कोणी म्हणतं मुलगा होणं सौभाग्य. पण मला असं वाटतंय की आजकालच्या या जगामध्ये ना आई होणं हे सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. मलाही दुसऱ्या वेळेस कन्सीव्ह होताना खूप अडचणी आल्या होत्या आणि तेव्हा मी येरमाळ्याच्या येडेश्वरीला हा नवस केला होता आणि तोच आज पूर्ण करायला गेले होते मी. जो काही 2-2.5 किलोमीटरचा येरमाळ्याचा डोंगर आहे, त्या पूर्ण डोंगराला दोरा दोरा बांधायचा असतो. तिथं त्याला करदुडा म्हणतात. डोंगराला खेटा घालताना ह्या दोघीही आमच्यासोबत असणार होत्या. त्याच्यामुळं आम्ही सकाळी लवकर गेलो होतो, म्हणजे उन्हाच्या आधी. उन्हाचा सावला खूप त्रास होतो आणि जेव्हा आम्ही हा खेटा घालायला सुरू केलं ना, सकाळचं वातावरण एवढं फ्रेश होतं, त्याच्यामुळे आम्हाला काहीही वाटलं नाही एवढं चालताना. 20 मिनिटात आम्ही पूर्ण डोंगराला खेटा घातला आहे. 2.5 किलोमीटरचा डोंगर आहे आणि त्याच्यानंतर देवीचं दर्शन घेतलं. आता मंगळवार होता, पण आम्ही लवकर गेल्यामुळं आम्हाला तिथंही लाईनला काही उभं राहावं लागलं नाही. आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये गेलोत आणि त्याच्यानंतर परड्या भरल्या. आणि ज्या लेडीज ह्याच्यामध्ये फसतात ना, की मला मुलगाच पाहिजे, मला त्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमचं आयुष्य जगा. मुलगा काय मुलगी काय दोन्ही सेम असते, दोघंही साथ देणार नाही, तर शेवटी आपला नवराच साथ देणार आहे. आपणच एकमेकाला असतो. म्हणूनच आम्ही इथं एकच चहा मागवला आणि तो दोघांनी अर्धा अर्धा पिला. आता कप जेवढा विचित्र होता तेवढाच विचित्र चहा होता. चला बाय, भेटू पुढच्या